Standard 8th Subject General Science Unit 2nd Health and Diseases. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण होमवर्क नंबर 1 पाहिला तर तो तुम्ही पूर्ण केला असाल तर 100 पाने वही घाला आणि त्याच्यामध्ये तो जो होमवर्क आहे तर तो पूर्ण करून ठेवा आणि त्याचे फोटोज काढून मला नाव इयत्ता आणि तुकडीनुसार ते माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवला तरी चालू शकेल. नाव सी इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट सेकंड युनिट, दॅट इज द सेकंड चॅप्टर अँड द नेम इज हेल्थ अँड डिसीजेस. तर आजच्या या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दुसरा जो चॅप्टर आहे तर तो आपल्याला स्टार्ट करायचा आहे हेल्थ आणि डिसीजबद्दलचा. ओके, सो बिफोर टू स्टार्ट, सो देर आर सम क्वेश्चन्स अरायजेस रिलेटेड टू धिस concept, that is the health and disease. What are that questions? Now see, what happens when we become sick? बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आजारी पडत असतो. नेहमीच पडतो असं नाही, पण बऱ्याच वेळेला काय करतो, आपण आजारी पडतो. व्हॉट हॅपन्स ॲट दॅट टाईम? नेमकं काय होतं तेव्हा? तर जेव्हा आपण आजारी पडतो, एक तर आपल्याला फीवर म्हणजे ताप येतो, बॉडी टेम्परेचर गेस राईज. आपलं काय होतं, जे आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे तर ते काय होतं, वाढतं. किंवा आपल्याला काय होतं बघा, वी हॅव कफ ऑर कोल्ड, आपल्याला खोकला येतो किंवा सर्दी होते. समटाइम्स वी हॅव सम वीकनेस, अशक्तपणा येतो. सो ऑल दॅट हॅपन्स वेन वी गेट सिक. समटाइम्स वी फील गुड even without taking any medicines, and sometimes we need to consult a doctor and take a regular medicines in sickness. Why is it so? आता जेव्हा आपण आजारी पडतो तर काही वेळेस किरकोळ आजार असतो आपल्याला, आपण औषधं न घेता म्हणजे डॉक्टरांकडे न जाता सुद्धा आपल्याला काय होतं, बरं वाटतं. सो वी फील गुड ॲट दॅट टाईम. बट समटाईम्स वी मस्ट टू कन्सल्ट टू डॉक्टर्स. आपण इतके आजारी पडतो की आपल्याला डॉक्टरकडे जाणं भाग पडतं आणि त्यांचे जे रेग्युलर मेडिसिन्स आहेत तर ते घेणं काय असतं, गरजेचं असतं. तर असं काय घडत असेल बघा. सो इथं आपण सांगू शकतो, आवर बॉडी हॅव इम्युनिटी पॉवर, आपल्यामध्ये प्रतिकार क्षमता असते. समजा जर लेस अमाऊंट ऑफ किंवा व्हायरसेस किंवा बॅक्टेरियाज ऑल दॅट इज वी कॉल्ड ॲज अ पॅथोजन्स, रोगजंतू विच आर वीक. समजा जर ते वीक असतील, वी इझिली रिकवर फ्रॉम दॅट, आपण त्याच्यापासून लगेचच काय करू शकतो, आपली बॉडी रिकवर करू शकते. बट समटाइम्स द पॅथोजन्स आर मोर ॲक्टिव्ह और दे हॅव मोर स्ट्रेंथ. ॲट दॅट टाईम वी मस्ट कन्सल्ट टू डॉक्टर. आपल्याला तेव्हा काय करावं लागतं, डॉक्टरांशी कन्सल्ट करावं लागतं. नाव सी व्हॉट इज हेल्थ. आता आपल्याला पाहायचं आहे की हेल्थ म्हणजे काय नेमकं. सो व्हॉट इज हेल्थ? हेल्थची डेफिनेशन आपण बघूया. ओके, सो व्हॉट इज हेल्थ? आपण आता आरोग्य म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचे आजार न होणे म्हणजे आरोग्य असतं का, किंवा आपण हेल्दी असतो का? सो द ॲन्सर इज नो, असं नाही. सो व्हॉट इज हेल्थ? सी हिअर, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिंगनेस अँड नॉट मिअरली absence of any disease. आलं का लक्षात बघा. This is health. What is the meaning of health? Health is a state of complete physical, mental and काय बघा याच्यामध्ये, physical, mental and social. Physical, mental and social well-beingness. Well-being
इज कॉल्ड ॲज अ हेल्थ. त्याला आपण हेल्थ म्हणणार आहोत. सो इट इज नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. फक्त याचं मिनिंग कुठल्याही प्रकारचे आजार नाहीत म्हणजे आपलं आरोग्य आपण काय निरोगी आहे असा याचा अर्थ होत नाही. कसा अर्थ आहे बघायचा तर तिन्ही अस्पेक्ट्समध्ये या तिन्ही बाबींमध्ये काय पाहिजे आपलं वेल बिईंगनेस पाहिजे. म्हणजे कशा फिजिकल आपली शारीरिक जी स्थिती आहे तर ती सुस्थितीत पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे आपल्याला शारीरिक रोग असू नये. मेंटल म्हणजे मानसिक रोग असतात काही जे आपल्याला माहिती पण नसतात. तर अशा कुठल्याही प्रकारचे मेंटल डिसीजेस असायला नको. अँड आवर बिहेवियर टुवर्ड्स द सोसायटी. आपलं जे वागणं आहे आपलं जे बोलणं आहे किंवा आपण जे मिक्स होतो किंवा आपण इतरांशी कसं बिहेव करतो. सो दॅट इज अ सोशल बिहेवियर ऑर सोशल हेल्थ दॅट इज ऑल्सो वेल बिईंग. तर तिथे पण आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला आपलं ते सोशल हेल्थ जे आहे तर ते पण काय पाहिजे सुस्थितीत पाहिजे. ऑल इन 3 aspects when we shows the well-beingness. So that is called as a health. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत हेल्थ म्हणणार आहोत. म्हणजे आपण निरोगी आहोत असं म्हणणार आहोत. आलं का लक्षात पहा. म्हणजे काय बघा म्हणजे शारीरिक मानसिक आणि सोशल म्हणजे सामाजिक या तिन्ही गोष्टींमध्ये आपण जर सुस्थितीत असू सो देन वी शुड कॉल दॅट पर्सन ॲज अ हेल्दी पर्सन. त्या व्यक्तीलाच आपण निरोगी पर्सन असं व्यक्ती असं आपण म्हणू शकतो. नाव सी व्हॉट इज डिसीज. आता इथं काय आहे वेल बिईंगनेस आहे म्हणजे या तिन्ही बाबतीत आपल्याला कुठल्याही डिसीज असू नयेत असं म्हटलं आपण. देन व्हॉट इज डिसीज. तर डिसीज म्हणजे काय बघा. सो युअर क्वेश्चन इज व्हॉट इज डिसीज. डिसीज म्हणजे काय हे आपण पाहूया आता. व्हॉट इज डिसीज. सो कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल or psychological processes of the body is called as a disease. डिसीज म्हणजे काय बघा तर कशा अशी कंडिशन जिथे आपल्याला काय होतं डिस्टर्बन्स होतं. म्हणजे कोणती तरी काय होते डिस्टर्ब होतो खराबी होते किंवा फंक्शनलेस होतं किंवा कमी फंक्शन इफिशियन्सी जी आहे फंक्शनची तर ती कमी होते वगैरे. कोणत्या बाबतीत फिजियोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल म्हणजे शारीरिक जे काही असतात त्याच्यामध्ये किंवा सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक डिस्टर्बन्स होतो वेगळ्या प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीच्या. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ डिसीज. त्याला आपण काय म्हणणार आहोत डिसीज असं म्हणणार आहोत. तेव्हा लक्षात आलं का पहा व्हॉट इज डिसीज. सो धिस इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स ऑफ physiological and psychological processes of the body. So that is called as a disease and each disease has its own specific symptoms. प्रत्येक जो डिसीज आहे त्याला स्वतःचे काय असतात सिम्पटम्स असतात लक्षणं. म्हणजे एखादा जर आजार झाला तर काय होतो त्याची काही लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसत असतात. फॉर एक्झाम्पल बघा जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तर तेव्हा डॉक्टर पहिला क्वेश्चन काय विचारतात आपल्याला काय होतं म्हणजे कोणत्या प्रकारची लक्षणं तुमचं जे शरीर आहे बॉडी आहे तर ती दाखवत आहे. त्याच्यावरून काय करतात डॉक्टर त्या रोगाचं डायग्नोसिस म्हणजे निदान करतात. तो तुम्हाला आजार झालेला आहे असं सांगतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची काय होते ट्रीटमेंट स्टार्ट होते. सो दॅट इज each disease has its own specific symptoms. प्रत्येक आजाराला स्वतःचे काय असतात काही लक्षणंही असतात. नाव सी टाइप्स ऑफ डिसीजेस. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचे आहे द टाइप्स ऑफ डिसीजेस बघायचे आहेत. टाइप्स ऑफ डिसीजेस. सो आता याच्यामध्ये
टाइप्स ऑफ डिसीजेसमध्ये सो यू मस्ट हर्ड दॅट द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबेटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीजेस एक्सेट्रा. तर तुम्ही आत्तापर्यंत कितीतरी वेगळ्या प्रकारच्या रोगांची नावं ऐकलं असाल. आता एक नवीन कोरोना हा काय आहे रोग, अशा अनेक रोगांची नावं तुम्ही ऐकलं असाल. जसं डायबिटीज म्हणजे मधुमेह होतो, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी होणे, किंवा अस्थमा दमा, किंवा TB असणे, किंवा काही हार्टचे डिसीजेस असतील. काही जेनेटिक म्हणजे काही असे असतात, मानसिक पण काही आजार असतात, जसं डाऊन सिंड्रोम जो आहे तर तो. अशा अनेक रोगांची नावं तुम्ही ऐकलं असाल याच्यापूर्वी. सो टू ब्रिंग द कंडिशन और टू ब्रिंग द कोऑर्डिनेशन in scientific study of the diseases are classified into two groups. आता बघा, जेव्हा डिसीजेसचा सायंटिफिक स्टडी केला जातो तर त्याच्यामधलं जे कोऑर्डिनेशन समन्वय जे आहे तर या अभ्यासामधला, तर याच्यावरून असं लक्षात येतं की जे डिसीजेस आहेत तर ते मुख्य काय आहेत, 2 प्रकारचे आहेत. So according to the duration and according to the region, these are the 2 types of diseases. आता हे कुठले टाइप्स आहेत आपण पाहूया इथं. Types of diseases. According to these, there are 2 main types of diseases that are according to duration. And next one is according to region. काही कारणास्तव. आता अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे काय, तर किती कालावधीचा तो रोग आहे, किती कालावधीपर्यंत काय आहे तो राहतो शरीरामध्ये, याच्यानुसार काय आहे डिसीजेसचे टाईप्स आपल्याला सांगता येतील. आता याच्यामध्ये कुठले असे डिसीज आपण सांगू शकतो बघा, जे काय आहेत कालावधीनुसार ठरतात. क्रोनिक आणि ॲक्यूट डिसीजेस. हे कोणते डिसीज आहेत, एक आहे क्रोनिक डिसीजेस आणि ॲक्यूट. क्रोनिक ॲक्यूट डिसीज म्हणजे जे खूप कालावधीसाठी जुनाट रोग आपण म्हणतो, किंवा ज्याच्यावर आपल्याला सहजासहजी ट्रीटमेंट नाही आहे, कुठले औषध नाही आहे, पण ट्रीटमेंटनी आपण तो जास्त दिवसांपर्यंत त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू असते, असे डिसीजेस जे आहेत तर ते कशामध्ये येतात, क्रोनिक किंवा ॲक्यूट डिसीजेसमध्ये ते इन्क्लूड आहे. आता अकॉर्डिंग टू रिझन जे आहे, रिझन म्हणजे कारण, कोणत्या कारणाने तो रोग झालेला आहे, तर याच्यानुसार पुन्हा काय होतात 2 टाईप्स आपण याचे सांगू शकतो, हेरिडिटरी डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. सो हिअर these again have 2 टाईप्स. त्याच्यामधला पहिला आहे हेरिडिटी डिसीजेस आणि हे काय आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. असे काय त्याचे 2 टाईप्स, म्हणजे कारणांमुळे कोणत्या तरी कारणामुळे होणाऱ्याला या 2 टाईप्स आहेत. हेरिडिटी म्हणजे कसले, अनुवंशिक. अनुवंशिक म्हणजे जे जन्मजात काय होतात डिसीजेस आलेले असतात ऑस्प्रिंगमध्ये किंवा इन्फंटमध्ये, तर ते काय आहेत हेरिडिटरी डिसीजेस आहे. तर एक्झाम्पल याचा आपण सांगू शकतो डाऊन सिंड्रोम जे आहे. एक्झाम्पल ऑफ दिस इज डाऊन सिंड्रोम. आता हा डाऊन सिंड्रोम काय आहे बघा, तर तुम्हाला माहिती असेल की ह्युमन बॉडीमध्ये टोटल 46 एवढे काय आहेत क्रोमोझोम्सचा नंबर आहे.
किती आहेत क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रांचा नंबर किती आहे 46 एवढा आहे. तर या 46 जे क्रोमोझोम्स आहेत तर ते पॅरेंटमधून कुठे येतात त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये पालकांकडून त्यांच्या मुलांमध्ये येत असतात. सो जेव्हा हे क्रोमोझोम ट्रान्सफर होतात एका जनरेशनकडून त्याच्या नेक्स्ट जनरेशनकडे तर तेव्हा काही वेळेस या क्रोमोझोमच्या नंबरमध्ये काय होतो काही फरक पडतो. हा नंबर कमी होतो किंवा काही वेळेस काय होतो जास्त होतो किंवा त्याचं जे कॉम्पोजिशन आहे घटक आहे त्याच्यामध्ये काही वेळेस काही बदल घडतात वगैरे. तर याच्यामुळे हे हेरिडिटी डिसीज जे आहेत तर ते होत असतात म्हणजे अनुवंशिक रोग होतात. कारण जेव्हा हा जो नंबर आहे तर तो बदलतो कमी जास्त होतो किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात. सो दॅट लीड्स इन टू एनी टाईप ऑफ डिसीजेस. त्यांच्यामुळे काय होतात काही डिसीजेस तयार होतात जे त्या ऑफस्प्रिंगमध्ये जन्मापासून असतात. सो दॅट आर द हेरिडिटी डिसीजेस. त्यांना अनुवंशिक रोग असं म्हटलं जातं. आता ॲक्वायर्ड म्हणजे काय बघूया आपण. हे जन्मजात असतात म्हणजे जन्मापासूनच हे रोग आलेले असतात. ॲक्वायर्ड हे जन्मजात रोग नाही आणि हे काय होतात जन्मल्यानंतर म्हणजे नंतरचा जो लाईफ स्पॅन आहे त्याच्यामध्ये काय होतात हे रोग होत असतात आणि म्हणून याला काय म्हणतात ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणतात. ॲक्वायर्ड डिसीजेस आहेत तर ते पण काही डिसीजेस जे आहेत तर ते इन्फेक्टियस असतात म्हणजे पॅथोजन्सचं इन्फेक्शन होतं आणि म्हणून हे काय होतात तर डिसीजेस होत असतात. आणि काही जे डिसीजेस आहेत तर ते नॉन इन्फेक्टियस असतात म्हणजे विदाऊट इन्फेक्शन्स ऑफ द पॅथोजन्स. रोगजंतूंच्या कुठल्याही इन्फेक्शनशिवाय काय होतात हे रोग होतात. सो दॅट आर नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. सो ॲक्वायर्ड डिसीज अगेन ऑफ 2 टाईप्स. हे पुन्हा आपल्याला याचे काय सांगतात 2 टाईप्स आपण सांगू शकतो इथं. याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे तर तो कोणता आहे इन्फेक्टियस डिसीज. आणि हे कोणते आहेत नॉन इन्फेक्टियस. हे कसले आहेत नॉन इन्फेक्टियस असे डिसीजेस आहेत. आता एक्झाम्पल आपण बघू शकतो याचे इन्फेक्टियस आणि नॉन इन्फेक्टियसचे. इन्फेक्टियस डिसीज कुठले जे इन्फेक्शन्समुळे होतात. फॉर एक्झाम्पल काय सांगू शकतो सांगा आपण कॉमन कोल्ड आहे. आता हा कोरोनाचा इन्फेक्शन होतं कोविड-19चे व्हायरसेस काय होतात त्याचं इन्फेक्शन होतं इन्फेक्टियस डिसीज आहे. फ्लू होतो किंवा डेंग्यू जो आहे तर तो वगैरे हे सगळे काय आहे इन्फेक्टियस डिसीज आहे. सो एक्झाम्पल याचं काय सांगू शकतो आपण फ्लू. त्याच्यानंतर कॉमन कोल्ड आहे कॉमन कोल्ड फ्लू. त्याच्यानंतर डेंग्यू जो आहे तर तो. आणि नॉन इन्फेक्टियस डिसीज कुठले तर ते विदाऊट इन्फेक्शियस म्हणजे कुठल्याही प्रकारच्या व्हायरसेसच्या शिवाय इन्फेक्शन शिवाय काय होतात डिसीजेस होतात. तर ते कोणते आहेत नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. याच्यामध्ये डायबिटीज आहेत हार्ट डिसीजेस आहेत. तर हे काय आहेत नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. तर याचं काय एक्झाम्पल सांगू शकतो आपण इथे एकच एक्झाम्पल इथे डायबिटीज. तर हा काय आहे डायबिटीज हा जो डिसीज आहे तर तो काय आहे नॉन इन्फेक्टियस डिसीज आहे असं आपण म्हणू शकतो. सो these are the different types of diseases according to the duration and according to the region. These are the 2 main types of diseases. तर ड्युरेशन मध्ये क्रोनिक किंवा ॲक्युट डिसीजेस जे आहेत म्हणजे जुनाट रोग तर ते इन्क्लूड आहेत आणि रिझनमुळे होणारे हेरिडिटी आणि ॲक्वायर्ड आहेत. हेरिडिटीमध्ये काय आहेत जे अनुवंशिक रोग येतात आणि ॲक्वायर्डमध्ये इन्फेक्टियस किंवा नॉन इन्फेक्टियस जे डिसीज आहेत म्हणजे जे पॅथोजनच्या रोगजंतूंच्या इन्फेक्शनमुळे होतात आणि विदाऊट रोगजंतू शिवाय काय होतात काही डिसीजेस होत असतात. सो दॅट आर नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. सो दीज आर द टाईप्स ऑफ डिसीज. सो राईट डाऊन धिस चार्ट इन युअर नोटबुक. हा चार्ट जो आहे तर तो
नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. नाव कॅन यू टेल, हे तुम्ही सांगू शकता का पहा. हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड. तर काही डिसीजेसचे नेम्स इथं दिलेत बघा. फॉर एक्झाम्पल हिपॅटिटिस. हिपॅटिटिस म्हणजे कावीळ हा रोग का होतो, हा व्हायरसेसमुळे का होणार आहे, स्प्रेड होणारा डिसीज आहे. मलेरिया हा पण काय आहे, व्हायरल डिसीज आहे, जो का होतो ॲनाफिलिस मॉस्किटो जो आहे त्यांच्या बॉडीमध्ये हे व्हायरसेस एंटर होतात आणि जेव्हा हे मॉस्किटो ह्युमन्सना बाईट करतात, चावतात, तर तेव्हा त्यांच्यामधून व्हायरस का होतात, ह्युमन्समध्ये येतात आणि ह्युमन हॅव मलेरिया, त्यांना हिव ताप होतो. त्याच्यानंतर स्कॅबीज. स्कॅबीज हा जो रोग आहे तर तो स्किन डिसीज आहे. त्याच्यामध्ये फंगल का होतात, इन्फेक्शन होतं, म्हणजे बुरशी जी आहे त्याचं इन्फेक्शन होतं. TB जो आहे, ट्युबरक्युलोसिस हा जो आहे तर तो बॅक्टेरियल काय आहे, डिसीज आहे. बॅक्टेरियाच्या म्हणजे जीवाणूंच्या इन्फेक्शनमुळे हा का होतो, TB होतो. डेंग्यू हा डिसीज पण काय आहे, इन्फेक्टियस डिसीज आहे. डिसेंट्री तर हा डिसीज जो आहे तर तो कॉमनली वॉटर किंवा फूड जे आहे किंवा एअर जे आहे तर त्याच्या कंटॅमिनेशनमधून का होतात, असे डिसीजेस होत असतात. म्हणजे दूषित पाणी पिल्यानंतर किंवा दूषित जे अन्न जे आहे तर ते खाल्ल्यानंतर का होतो, ते डिसेंट्री होतं, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम गेट डिस्टर्ब्स. त्याच्यानंतर रिंगवर्म. रिंगवर्म जे आहे तर ते बोटांना, पायाच्या किंवा हाताच्या बोटांच्या खाचेमध्ये, बोटांच्या नखांच्या भोवती होणारा काय आहे, हा डिसीज आहे. हा पण काय आहे, फंगल डिसीज आहे, म्हणजे बुरशीच्या इन्फेक्शनमुळे काय होतो, हा रोग होतो. स्वाईन फ्लू जो आहे तर तो पण काय होतो, इन्फेक्शन्समुळं का होतं, हा रोग होतो. तर याच्यामध्ये असे काही इन्फेक्शियस डिसीज जे व्हायरल किंवा बॅक्टेरियल असे डिसीज जे किंवा काही वेळेस कंटॅमिनेशन ऑफ द वॉटर, फूड किंवा एअरमधून स्प्रेड होणारे काही डिसीज आहे तिथं सांगितलेले. नाव सी व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन्स. आता पॅथोजन्स म्हणजे काय बघा. व्हॉट आर द पॅथोजन्स. सो दे आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर एनी टाईप ऑफ डिसीजेस. तर हे पॅथोजन्स म्हणजे कोण आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. सो वी कॅनॉट सी दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम विथ आवर नेकेड आईज. आपण डोळ्यांनी त्यांना बघू शकत नाही. बट दे आर रिस्पॉन्सिबल टू स्प्रेड डिसीज. पण ते कशाला कारणीभूत ठरतात, आजार पसरवण्यासाठी किंवा रोग पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतात. सो दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज अ पॅथोजन्स. पॅथोजन्स आर दोज मायक्रो ऑर्गॅनिझम्स which are responsible for spreading of diseases. Now next one, see what do we mean by infectious disease. Infectious disease म्हणजे काय, तर हे आपण पाहू शकतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्फेक्टियस डिसीज, म्हणजे जे इन्फेक्शन्समुळे होतात, संसर्गामुळे होतात. सो दॅट आर द इन्फेक्टियस डिसीजेस. द डिसीज विच स्प्रेड थ्रू द contaminated air, water, food or any type of vector. That vectors are वाहक. vector म्हणजे काय, वाहक. So that are called as a infectious diseases. असे डिसीज जे वॉटर, एअर किंवा जे फूड आहे त्याच्या कंटॅमिनेशनमुळे म्हणजे दूषित होण्यामुळे काय होतात, स्प्रेड होतात. सो दॅट डिसीजेस आर कॉल्ड ॲज अ इन्फेक्टियस डिसीज. किंवा काही वेळ काय होतं बघा, दे स्प्रेड थ्रू द वेक्टर. काही वेळेस त्या वाहकांमुळे काय होतात, हे इन्फेक्शन जे आहे तर ते स्प्रेड होतात. मग हे वाहक कोण, इन्सेक्ट्स आहेत किंवा अदर काही ॲनिमल्स पण आहेत. तर यांच्यामुळे काय होतात, हे डिसीज होतात. सो दीज डिसीजेस आर कॉल्ड ॲज अ इन्फेक्टियस डिसीजेस. अशा डिसीजना आपण काय म्हणणार आहोत, इन्फेक्टियस डिसीज असं म्हणणार आहोत. तर आता इथे एक एक्झाम्पल पण दिलं आहे बघा टेक्स्टबुकमध्ये. हाऊ इन्फेक्शन ऑकर्स थ्रू द स्पोटम. स्पोटम म्हणजे काय, थुंकीमधून इन्फेक्शन्स कसे तयार होतात याचं एक्झाम्पल आहे. जसं आत्ता पहा, आपल्याला इथं कोरोना असल्यामुळं मास्क वापरा वगैरे असं काय केलं असतात, काही
इन्स्ट्रक्शन्स दिले असतात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. कारण हे इन्फेक्शन्स काय होतात, सर्दी जेव्हा शिंकतो किंवा बोलतो त्याच्यामधून थुंकी बाहेर पडते. शिंकताना काय होतात, काही ड्रॉपलेट जे आहेत तर ते स्प्रेड होतात एन्व्हायरमेंटमध्ये. तर याच्यानुसार काय होतात, हे इन्फेक्शन्स पसरतात. याचं एक्झाम्पल दिलं आहे. समजा जर TB झालेलं जी व्यक्ती आहे, पर्सन्स विच हॅव TB ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग झालेला. सो वेन दॅट पर्सन स्पिट्स, तो थुंकला तर त्याचं जे स्पटम आहे, स्पुटम म्हणजे त्याची जी थुंकी आहे तर ती काय होते, या एअरमध्ये किंवा या एन्व्हायरमेंटमध्ये स्प्रेड होते. याच्यामध्ये वरचा जो एकदम थर असतो, त्याच्यामध्ये वरचा, मधला आणि खालचा जो जमिनीचा थर आहे, असे वेगळे थर जेव्हा ते थुंकतात तर त्याच्यामधून जे वरच्या थरामध्ये काय होतात, स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज्ड इनटू द फाईन मिस्ट. वरच्या थरामध्ये एकदम त्या थुंकीमधले एकदम छोटे, एकदम लहान, फाईन म्हणजे लहानात लहान जे कण असतात तर ते काय होतात, त्याचं वेपरायझेशन होतं आणि ते मिस्टमध्ये काय होतात, कन्वर्ट होतात ॲट द टॉप एरिया, वरच्या टॉप एरियामध्ये. त्याच्यानंतर जो समोरचा जो भाग, मिडल आपण म्हणू शकतो त्याला, तर दॅट मिस्ट बिकम्स इन द एअर फॉर द सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. तर ते मधला जो थर आहे तर त्याच्यामध्ये जे मिस्टमध्ये कन्वर्ट झालेले ड्रॉपलेट्स आहेत, सो दॅट रिमेन्स फॉर द लॉंगर ड्युरेशन. खूप कालावधीपर्यंत ते तिथेच काय होतात, राहतात. तसेच काही मिनिटांपर्यंत किंवा काही तासांपर्यंत पण ते जे ड्रॉपलेट्स, छोटे मिस्टच्या फॉर्ममध्ये असणारे ड्रॉपलेट्स आहेत, दॅट रिमेन्स ॲज इट इज इन दॅट एरिया. आणि जे लार्ज ड्रॉपलेट्स असतात थुंकीमधले, सो दॅट लार्ज ड्रॉपलेट्स सेटल ऑन द ग्राउंड विदिन अ फ्यू सेकंड. तर काही सेकंदाचमध्येच काय होतात, ते ग्राउंडवर सेटल होतात, म्हणजे ते जमिनीवर तसेच राहतात. आता हे इन्फेक्शन्स होतात कसे बघा, तो व्यक्ती तिथं काय केलं आहे, दॅट ही स्पिट्स ऑन दॅट एरिया, तिथं तो शिंकला किंवा थुंकला आणि त्याच्यानंतर त्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत तर ते काय झाले, तिथे एन्व्हायरमेंटमध्ये तो निघून गेला. त्याच्या ठिकाणी एखादा हेल्दी पर्सन आला, सो ही रेस्पायर्स ऑलवेज कंटिन्युअस, द रेस्पिरेशन प्रोसेस रिमेन्स ॲज कंटिन्युअस, ब्रिदिंगची प्रोसेस होत असते. सो एखादा हेल्दी पर्सन त्या ठिकाणी आला आणि तो काय केला, त्याने श्वासोश्वास घेतला. सो द जे ड्रॉपलेट्स विच आर फाईन ड्रॉपलेट्स विच आर इन द फॉर्म ऑफ मिस्ट, दे मे एंटर इनसाइड द बॉडी ऑफ दॅट हेल्दी पर्सन. तर ते कदाचित काय होतात, तो जो हेल्दी पर्सन आहे त्याच्या बॉडीमध्ये ते काय होऊ शकतात, एंटर होऊ शकतात. अँड दॅट इन्फेक्टियस दॅट व्हायरसेस विच आर प्रेझेंट इन द स्पिट दॅट इज एंटर्स इन द healthy person body and that makes infections to the healthy person, and thus in that way that healthy person got infections of TB. आणि मग त्या निरोगी व्यक्तीला सुद्धा काय होतं, त्याचे इन्फेक्शन्स होतात. सो अशा प्रकारे काही इन्फेक्टियस डिसीजेस स्प्रेड होतात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ इन्फेक्टियस, हाऊ द इन्फेक्शन्स ऑकर्स, हे आपण पाहिलं. नाव हिअर वी स्टॉप. आपण इथं काय करूया, थांबूया. द डिफरंट डिसीजेस, हाऊ दे आर स्प्रेड, नेम ऑफ द पॅथोजन, मोड हाऊ दे स्प्रेडिंग, व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ दॅट, अँड विच इज द प्रिव्हेन्शन अँड द ट्रीटमेंट ऑन दॅट डिसीज. सो वी कॅन सी दॅट इन नेक्स्ट व्हिडिओ. नाव व्हॉट इज द एक्सरसाइज. आता आजचा एक्सरसाइज काय करायचा आहे पहा, राईट द डेफिनेशन ऑफ हेल्थ. एक्सरसाइजमध्ये काय करायचं तुम्हाला, डिफाईन हेल्थ. सो दिस वन इज फर्स्ट. देन व्हॉट इज डिसीज, हा क्वेश्चन द्यायचा आहे. अँड राईट धिस चार्ट टाइप्स ऑफ डिसीजेस, हा काय करायचा, चार्ट सुद्धा द्यायचा आहे. सो दिस इज अबाउट टुडेज एक्सरसाइज.